हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. यस सर्वत्र नभिस्नेहस तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 57व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. याचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. प्राप्य न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याचा अर्थ असा होतो, यहा म्हणजे जो सर्वत्र अनभिस्नेह, जो सर्व ठिकाणी अनासक्त असतो, जो सर्व विषयांविषयी सर्व प्रकारे अनासक्त असतो. तत्तत् शुभाशुभम प्राप्य, ते तत्तत् म्हणजे ते यथाप्राप्त, शुभ अशुभम चांगलं किंवा वाईट बरं वाईट प्राप्त झालं असता जो न अभिनंदती म्हणजे हर्षभरीत होत नाही, त्या योगे तो आनंदितही होत नाही. न द्वेष्टी आणि अशुभ प्राप्त झाला असता तो द्वेष करत नाही. शुभ प्राप्त झाला असता हर्षभरीत होत नाही आणि अशुभ प्राप्त झाला असता द्वेष करीत नाही. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असं समजावं. असा या श्लोकाचा थोडक्यात काय आहे, सरळ सरळ असा अर्थ आहे. अनभिस्नेह, आता त्याचं फारसं व्याख्यानच करत नाही, 2-3 ओव्या आहेत, त्याचा विचार आपण करूया. सरळ अर्थ लक्षात घ्या. जो सर्व विषयांविषयी सर्व प्रकारे अनासक्त असतो, कोणत्याही विषयाची किंचितशीही आसक्ती ज्याला असत नाही, अनभिस्नेह हा म्हटलेला आहे. स्नेह, अभिस्नेह, अनभिस्नेह. कोणत्याही प्रकारे जो आसक्त असत नाही, सर्व प्रकारे अनासक्त असतो सर्व विषयांविषयी. आणि प्रारब्ध कर्म प्राप्त, चांगलं किंवा वाईट प्राप्त झालं, प्रारब्ध कर्मयोग योग्य करून कधी कधी चांगल्या गोष्टी काय होतात, अनुकूल ज्याला मानल्या गेलेल्या आहेत व्यवहारातल्या, त्याला शुभ मानल्या गेलेलं आहे, सुख कारक ज्याला मानल्या गेलेलं आहे व्यावहारिक पातळीवर, त्या गोष्टी प्राप्त झाल्या तर त्यानं तो हर्षभरीतही होत नाही, आनंदितही होत नाही. आणि व्यावहारिक स्तरावर ज्याला अशुभ मानल्या गेलेलं आहे, प्रतिकूल दुःख कारक ज्याला मानल्या गेलेलं आहे, अशी स्थिती अशा गोष्टी प्राप्त झाल्या तर त्यानं तो त्याचा द्वेषही करत नाही. असा जो कोणी आहे त्याची बुद्धी सर्व काळ आत्म्याच्या ठिकाणी काय असते, स्थित असते. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. जैसा परिपूर्ण चंद्रू प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे.
जो सर्वत्र सदा सरिसा. रामकृष्ण. स्वामीजींना म्हटलं होतं पाठ घ्या, कारण त्यांचंच ऐकून मी सांगतोय सगळं. लक्षात आलं का? आता मी काही जे बोलणार आहे ना ते सगळं पूज्य स्वामीजींचं ऐकूनच सांगतोय. आमच्या श्री गुरु स्वामीजींचे उत्तराधिकारी पूज्य स्वामी श्री ब्रह्मानंद गिरीजी महाराज आहे. पूर्ण आयुष्यभर शिकवणं आणि शिकवणं एवढंच जे जाणतात. ते आलेत, आता त्यांना म्हटलं होतं पाठ घ्या, ते म्हटले नाही तुम्ही पाठ घ्या, मी ऐकतो म्हणे थोड्या वेळ. आता आपला नियम मोडू नये म्हणून एक 10-20 मिनिटं आपल्याला याचं थोडंसं चिंतन करायचं आहे. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. जैसा परिपूर्ण चंद्रू प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे. जो सर्वत्र सदा सरिसा. जैसा ज्याप्रमाणे परिपूर्ण चंद्रू, परिपूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र, पूर्ण चंद्र, प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे. त्या प्रकाशाच्या बाबतीत, त्या आपल्या प्रकाशामध्ये हा अधम आहे, हा उत्तम आहे असं म्हणत नाही. कोण म्हणत नाही? तो चंद्र, परिपूर्ण चंद्र, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र, त्याच्या असलेल्या प्रकाशामध्ये कोणी आला तर त्याला हा अधम आहे, हा उत्तम आहे असं ज्याप्रमाणे म्हणत नाही. जो सर्वत्र सदा सरिसा, त्याप्रमाणेच जो सर्व ठिकाणी नेहमी सारखा म्हणजे समबुद्धीनं वागत असतो. त्याची समबुद्धी असते. उदाहरण दिलेलं आहे चंद्राचं. चंद्र परिपूर्ण, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा. चंद्र हा पौर्णिमेला षोडश कलांनी युक्त असतो आणि तो शीतलता आणि प्रकाश प्रदान करत असतो. तो ज्येष्ठ कनिष्ठ गरीब श्रीमंत असा काही भेद करत नाही. या चंद्राचं आणखी एका ठिकाणी उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलेलं आपल्याला आढळून येतं. 16व्या अध्यायामध्ये दया सांगत असताना आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर. दयेच्या बाबतीमध्ये उदाहरण देत असताना चंद्राचं उदाहरण दिलेलं आहे. पूर्ण चंद्रिका जैसी, ज्याप्रमाणे पूर्ण चंद्रिका, पूर्ण प्रकाशमान झालेला चंद्र हा निवविता न कडसी साने थोर, निवडत नाही. तापहरण करण्याच्या बाबतीमध्ये, शीतलता प्रदान करण्याच्या बाबतीमध्ये लहान थोर असा निवाडा तो करत नाही, भेद करत नाही. अजून एका ठिकाणी माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समू 12व्या अध्यायामध्ये तो महात्मा सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समबुद्धी कशी ठेवतो ते सांगताना माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका, राजा असो की रंक असो, दोघालाही शीतलता किंवा जो प्रकाश प्रदान करणार आहे तो परिपूर्ण चंद्र, तो सारखा प्रदान करणार आहे, त्यामध्ये तो निवड करणार नाही. त्याप्रमाणे आत्मानुभवी असलेला जो पुरुष आहे, जो महात्मा आहे, बोधाला पोहोचलेला जो महात्मा आहे, त्याच्या ठिकाणी आपपर भाव नसतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा. जो सर्वांविषयी समान आहे. कसा समान आहे? तर चंद्र ज्याप्रमाणे आपल्या प्रकाशामध्ये अधमोत्तम, हा अधम आहे, हा उत्तम आहे असं म्हणत नाही. सर्वांच्या ठिकाणी तो अभेद दृष्टीनं पाहत असतो. क्रियेच्या दृष्टीनं अभेद नाही पाहत. लक्षात आलं? तत्वदृष्टीनं काय करत असतो? अभेद दर्शन करत असतो. अनेक वेळेस लोकांना वाटतं हे चर्चा अभेदाची करतात, पण वागताना यांच्यामध्ये काय असतो? भेद असतो. हे पहा,
आता परमात्म तत्व हे सगळ्यामध्ये समान जरी असलं तरी आता ही जी उपाधी आपण स्वीकारलेली आहे त्या दृष्टीनं तर आपल्याला वर्तन करावं लागेल. आता गायीमध्ये पशुमध्ये जरी परमात्म तत्व असलं जे आपल्यामध्ये आहे सारखेपणानं व्याप्त असलं ते दर्शन करायचंय, जाणायचंय, मानायचं देखील आहे. पण क्रियेत कसं काय अभेद आणता येईल? आपल्याला जे अन्न आवश्यक आहे ते आपणच सेवन करणं उचित आहे. त्यांचा जो आहार आहे तो त्यांना देणं, तोच देणं काय आहे उचित आहे. म्हटले सगळीकडं आमची समदृष्टी असल्यामुळं आता तो गायीचा जो चारा आहे तो आम्ही भक्षण करू आणि आम्ही जे लाडू वगैरे भाजी पोळी खातो ती गायीला चारू. हा हा समवर्तीना न समवर्तीना किंतु समदर्शिना. वर्तन किंवा क्रियेमध्ये अभेदत्व नाही आणता येत, पण ते जाणीवेमध्ये आणायचे. आपण पाहत असताना विचार करत असताना ते परमात्मा तत्व सर्व ठिकाणी कसं आहे समान व्याप्त आहे असं जो पाहतो, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे, ज्याप्रमाणे तो पूर्ण चंद्र आपल्या प्रकाशामध्ये आलेल्याला हा अधम आहे हा उत्तम आहे असं म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सर्वांविषयी समान असतो. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळी. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि कवणे वेळे चित्ता पालटू नाही. ऐसी अनवच्छिन्न समता, अशी अखंड अशी समता म्हणजे समबुद्धी. भूतमात्री सदयता आणि प्राणीमात्रांवर त्याची काय असते दया असते, त्याच्या ठिकाणी प्राणीमात्रांविषयी दयाळूपणा असतो. सर्व भूतमात्रांविषयी अमर्याद समता आणि दयाळूपणा त्याच्या ठाई असतो. आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे, कवणे वेळे चित्ता पालटू नाही. आणि कोणत्याही वेळी कोणत्याही काळात ज्याच्या चित्तात पालट होत नाही म्हणजे बदल होत नाही. ऐशी अनवच्छिन्न समता. कशी समता? अनवच्छिन्न समता, अखंड अकुंठित व्यापक अशी समता त्याच्या ठाई असते. हे पहा, आपण जी सामान्य माणसं असतो आपल्या ठिकाणी असलेली जी समता आहे ती समता समोर येणारी जी व्यक्ती आहे किंवा समोर येणारा जो कोणी घटक आहे त्याच्या ठाई असलेल्या गुणदोषानुसार काय होत असते, बदलत असते. आपली समता ही काही खरी समता नसते. लक्षात आलं? आपण पाहत असताना त्या व्यक्तीमध्ये असलेले गुण, त्याच्या ठाई असलेले दोष यानुसार त्याच्याशी काय करत असतो, तसा तसा व्यवहार करत असतो. किंवा आपल्या ठाई जरी दया निर्माण होत असली तरी ती ज्यांच्याविषयी निर्माण झालेली आहे त्यांच्यातील त्या गुणदोषानुसार त्या दयेचं काय ठरतं, स्वरूप ठरत असतं. त्या समत्व बुद्धीचं स्वरूप त्यानुसार काय होत असतं, ठरत असतं. परंतु ज्ञानी पुरुष जो आहे त्या ज्ञानी पुरुषाला सात्विक वस्तू असो, सात्विक मनुष्य असो, पदार्थ असो, राजस असो, तामस असो, सगळ्यांच्या ठिकाणी आत्मवस्तूचंच काय होत असतं, दर्शन होत असतं. सकळ दोष तृणी अंकुरजती जिये मेदिनी. सगळ्या दोषांची जन्मभूमी असलेला एखादा कोणी आहे त्याच्याविषयी सुद्धा भेदबुद्धी ज्याच्या चित्तात असत नाही. म्हणजे ज्याला सगळं जग हा अत्यंत अवगुणी आहे असं मानतो, सगळ्या अवगुणांचा मेळावा जणू त्याच्या ठाई आहे, त्याच्या ठिकाणी सुद्धा भेदबुद्धी ज्याची नसते तो महापुरुष. महात्म्यांचंच वर्णन चाललेलं आहे. ऐसी अनवच्छिन्न समता
त्याच्याविषयी देखील समत्व बुद्धीच महापुरुषाच्या ठिकाणी असते. त्या महात्म्याची समबुद्धी बदलत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता. आणि सर्व भूतमात्राविषयी सदयता दयाळूपणा ज्याच्या ठाई असतो. आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. आणि कोणत्याही काळात ज्याच्या चित्तात बदल होत नाही, होत नाही, फरक पडत नाही. सामान्य पुरुषाची बुद्धी ही व्यभिचारी असते, म्हणजे ह्या विषयापासून त्या विषयाकडे जाणारी असते. पण स्थितप्रज्ञ पुरुषाची बुद्धी ही कधी आत्मविमुख होत नाही, ती सदैव आत्मस्थच राहते. आत्म्याहून ज्या बुद्धीचा अन्य विषयच असत नाही. आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. कोणत्याही काळात ज्याच्या चित्तात बदल होत नाही. तैसे ईश्वरा वाचुनी काही जे आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ज्याच्या चित्तात कोणत्याही वेळी कोणतीही परिस्थिती उत्पन्न झाली असता बदल होत नाही. आपण सामान्य माणसं मात्र परिस्थितीनुसार काय होत असतो, बदलत असतो. आपल्या चित्तामध्ये एखाद्या विषयी दया भावना उत्पन्न झाली, पण तो जर का आपल्याला प्रतिकूल झाला, आपल्या दुःखाला कारण ठरू लागला असं आपल्याला वाटलं, तर त्याच्याविषयीची दया बुद्धी काय होते, नष्ट होते. आपल्या चित्तात काय होतो, बदल होतो, क्षणार्धात बदल होतो. लक्षात आलं का? क्षणात पालटे रंग. क्षणार्धात आपलं चित्त काय होतं, बदलतं. परंतु कोणतीही परिस्थिती, कशीही परिस्थिती, कोणताही काळ, कोणतीही वेळ, त्या वेळेमध्ये ज्याच्या चित्तात बदल होत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता. आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे. जो ओखटेने नागवे विषादासी. काही गोमटे पावे तरी तेणे संतोषे नाभिभवे. ओखटेने जो विषादासी नागवे. काही गोमटे पावे, काही चांगलं प्राप्त झालं तरी तेणे संतोषे नाभिभवे. तरी त्या आनंदानं, त्या संतोषानं न अभिभवे, जो पराभूत होत नाही. काही प्रारब्ध प्राप्त, काही चांगली गोष्ट काय झाली, प्राप्त झाली, तरी देखील त्या प्राप्तीच्या संतोषानं तो पराभूत होत नाही. सामान्य मनुष्य काही चांगलं, अनुकूल, सुखकारक, ज्याला व्यवहारात मानलेलं आहे, अशी काही गोष्ट प्राप्त झाली तर काय होतो, हर्षित होतो. आणि त्या हर्षानं, त्या संतोषानं, त्या आनंदानं काय होतो, पराभूत होत असतो. लक्षात आलं का? पण हा महात्मा चांगलं काही प्राप्त झालं तरी देखील त्या संतोषानं पराभूत होत नाही. अभिभव, दबल्या जात नाही, पराभूत होत नाही. आणि जो ओखटेनी नागवे विषादासी. ओखटेनी जो विषादासी नागवे. ओखट म्हणजे वाईट गोष्ट. एखादी वाईट गोष्ट, वाईट प्रसंग प्राप्त झाला तरी देखील जो दुःखी होत नाही, जो ओखटेनी नागवे विषादासी, तरी सुद्धा तो त्या वाईट गोष्टीमुळं दुःख पावत नाही. आणि याचा आणखी एक अर्थ आहे, आमच्या गुरुवर्य बाबांनी सांगितलं होता, जो ओखटेनी विषादासी नागवे. त्याचा एक अर्थ असा की काही दुःख प्राप्त झालं तरी देखील जो, म्हणजे ओखट वाईट प्राप्त झालं तरी देखील तो दुःखी होत नाही. हा एक अर्थ, सरळ प्रतीत होणारा अर्थ. आणि एक अर्थ असा आहे की तो काही वाईट गोष्ट प्राप्त झाली तर तो त्या वाईटानेच, त्या वाईट गोष्ट प्राप्त झाली, आता वाईट, सामान्य मनुष्य वाईट गोष्ट प्राप्त झाली तर काय होऊन जाईल, दुःखी होऊन जाईल. पण हा महात्मा ओखटेनी विषादासी नागवे. विषाद, त्या विषादाला, त्या दुःखालाच काय करतो, नागवून सोडतो. लक्षात आलं का? त्या विषादालाच काय करतो, खरं खरं काय व्हायला पाहिजे किंवा सामान्यांच्या जीवनात काय घडतं,
ते दुःख त्या व्यक्तीला काय करतं, नागवून सोडतं. ती वाईट गोष्ट प्राप्त झाली तर विषाद प्राप्त होतो आणि तो विषाद याला काय करतो, नागवून सोडतो. पण हा महात्मा काय करतो, त्याला प्राप्त झालेल्या वाईट गोष्टीनं त्या विषादालाच काय करतो, नागवून सोडतो. म्हणजे सामान्य मनुष्य जेथे काही दुःखकारक वाईट अशी गोष्ट प्राप्त झाली तर काय होतो, खिन्न होतो, विषाद त्याला प्राप्त होतो, दुःखी होत असतो. पण हा महात्मा काय करतो, त्या दुःखालाच दुःखी करतो. लक्षात आलं का? ते दुःख पुन्हा त्या महात्म्याकडे येण्याचं नावच काढत नाही. आपण काय करतो, आपण त्या गोष्टीचा काय करतो, आदर करतो. मग जिथं आदर केला जातो तिथं मनुष्य काय होतो, आवर्जून जातो. आणि जिथं अपमान केला जातो तिथं काही मनुष्य जात नाही. तुका म्हणे जाया संकोच दर्शनी तया ठाया जाणे अनुचित. जिथे आपण गेल्यानंतर ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणच्या लोकांच्या कपाळाला जर आठ्या पडत असतील, ते आपला कोणताही मान सन्मान ठेवत नसतील, उलट अपमान करत असतील, असं काही अपमानजनक निंदाजनक काही बोलत असतील, व्यंगानं काही बोलत असतील, तिथं जाणं पसंत करील का मनुष्य? तो म्हणेल आता चुकून एकदा आलो, पुन्हा आयुष्यात पुन्हा त्याची भेटच मी घेणार नाही. हे तसं ते दुःख आपल्याला प्राप्त झालं तर आपण त्याचं स्वागत करतो. स्वागत करतो म्हणजे काय, काहीतरी प्रतिक्रिया देतो की नाही. त्या वाईट गोष्टी प्राप्त झाल्या तर काय होतो, दुःखी होतो. म्हणजे त्याला आपण काय केलं, मनावर घेतलं, त्याचं अस्तित्व मान्य केलं म्हणा, त्याला सन्मान दिला. कोणत्या करीतीनं होय ना, सन्मानाचे बरेच प्रकार असतात. काहींना अपमान हाच काय असतो, सन्मान असतो. एक ओवी मला लक्षात आली तर सांग, माई सांगते. निरयपुरीची सभा सन्मानू पावे, त्याचा त्या यमालयामध्ये मोठा सन्मान होतो. आता यम काय सन्मान हार तुरे देऊन करणार आहे का? या काम क्रोध लोभा माझी जीवे होय जो उभा, तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे. आठवलं आता, पैस खांबासमोर काही विसरणार नाही म्हणा. लक्षात आलं का? ज्ञानोबराज म्हणतील ते विसरणं, त्याच्यात माझा अवमान नाही होणार काही. लक्षात आलं का? इथं माझ्या मुखातून चुकीचं जाणं हे ज्ञानोबरायावर जात असल्यामुळं ते काही सहसा चुकीचं जाऊ देणारच नाही. मला आठवलं तर ते आठवून देतील. आता निरयपुरीची सभा, त्या यमपुरीच्या सभेमध्ये सन्मान होतो, तिथला सन्मान वेगळा आहे. लक्षात, सन्मानाचे काय असतात प्रकार, वेगवेगळे असतात. आपल्याकडे येणाऱ्या अतिथींचा जो सत्कार आपण करतो त्या अतिथीनुसार ठरवत असतो की नाही, त्याच्या योग्यतेनुसार सत्कार करताना कोणती शाल त्याला द्यायची, लक्षात, त्याच्या लेवलनुसार आपण ठरवत असतो. तसे सन्मानाचे प्रकार आहेत. आपल्याला वाईट गोष्ट प्राप्त झाल्यानंतर आपण दुःखी होणं हाच जणू काही त्या वाईट गोष्टीचा केलेला काय आहे, सन्मान आहे. मग आपण त्याला मान्य केलं ना, मग ती वाईट गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याकडे येईल. पण हा महात्मा मात्र त्या वाईटानं त्या विषादालाच काय करतो, नागवून सोडतो. तो विषाद कशाला पुन्हा प्राप्त होईल? तो म्हणेल माझी दखलच घेतल्या जात नाही. एवढंच नव्हे तर माझा काय केला जातो, तिथं अपमान केला जातो, नागवून सोडलं जातं. म्हणून लक्षात आलं का, असा एक अर्थ बाबांनी सांगितला होता. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभे भवे. चांगलं काही प्राप्त झालं तर तो त्या संतोषानं पराभूत होत नाही, म्हणजे अत्यंत हर्षित होत नाही. अति हर्षित होणं म्हणजे त्या संतोषाकडून, त्या हर्षाकडून, त्या आनंदाकडून पराभूत होण्यासारखं आहे. जसं वाईट गोष्ट प्राप्त झाल्यानंतर क्रियेला प्रतिक्रिया, रिस्पॉन्स शब्द आहे की नाही, त्याला आपण रिस्पॉन्स दिला. कशाला, वाईट गोष्ट प्राप्त झाली, कोणत्या माध्यमातून रिस्पॉन्स दिला आपण दुःखी झालो. तसं गोमट म्हणजे चांगली गोष्ट प्राप्त झाली आणि आपण काय झालो, हर्षित झालो. तर त्या हर्षानं आपला काय केला, पराभव केला. हर्षितही होऊ नये आणि दुःखीही होऊ नये, खरी गोष्ट अशी आहे. पण सामान्य माणसं काही चांगलं प्राप्त झालं की काय होतात, हर्षित होतात. म्हणजे त्या हर्षाकडून काय होतात, पराभूत होतात. कसं असलं पाहिजे, सदैव एक अवस्थेमध्ये असलं पाहिजे. जसं त्या एका ठिकाणी उत्तमा सहजा अवस्था,
सहज अवस्थेत असलं पाहिजे. या गोष्टी येतील जातील, हे प्रारब्धाचा विषय आहे सगळा. सुख दुःख हे भोग प्राप्त होणार म्हणजे होणारच. कोणी महापुरुष असो, कोणी चोर असो, कोणी दुर्जन असो, सज्जन असो, शरीर हे काय आहे, सारखंच आहे सगळ्यांचं. आणि त्या शरीराचं काय आहे, प्रारब्ध आहे. ते रोगाधिकांचे दुःख होणार म्हणजे होणारच, आणि होतातच, त्याला टाळताच येत नाही. काल परवा आपण चिंतन केलं होतं प्रारब्ध. प्रारब्ध शब्दाचाच अर्थ काय आहे, ज्याचा भोगल्या वाचून नाशच होत नाही त्याला तर काय म्हणतात, प्रारब्ध. प्रारब्ध कर्माचा भोगादेव क्षय, भोगानच काय होतो, क्षय होतो. आणि सगळ्या महापुरुषांनी हे सगळं काय केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. मग प्रारब्धानुसार सुख दुःख हे सगळे प्राप्त होणारच आहेत, त्याच्यात किंचित मात्र देखील बदल करता येणारच नाही. तर मग त्या प्राप्त होणाऱ्या सुखकारक गोष्टींनी किंवा ओखट्या म्हणजे वाईट गोष्टींनी आपण त्या हर्षितही होऊ नये आणि दुःखीही होऊ नये. पण सामान्य माणसं मात्र हर्षितही होतात आणि दुःखी देखील होतात. म्हणजे हर्षाकडून पराभूत होतात आणि दुःखाकडून नागवले जातात. पण हा महात्मा मात्र काही चांगलं प्राप्त झालं तर त्या संतोषानं पराभूतही होत नाही, आणि वाईट प्राप्त झालं तरी सुद्धा तो त्या वाईटानंच त्या विषादाला काय करून टाकतो, नागवून सोडतो. ऐसा हरिख शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. धनुर्धरा ऐसा जो हरिख शोक रहितू, आत्मबोध भरितू, तो प्रज्ञायुक्तू जाणपा. हे धनुर्धरा, हे अर्जुना, ऐसा जो हरिख शोक रहितो, असा जो सुख दुःख रहित आत्मबोध भरितू, आत्मज्ञान संपन्न असतो, तो प्रज्ञायुक्तू जाणपा, तोच स्थिर बुद्धी आहे असं समज, असं जाणून घे. ऐसा हरिख शोक रहितू, अशा रीतीनं हरिख म्हणजे हर्ष म्हणजे सुख, आणि शोक दुःख, असा सुख दुःख रहित जो आहे, आनंद विषाद विहीन जो आहे, सुखदुःख आदी भावनांपासून जो मुक्त आहे. काही इष्ट मानलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या तर तो आनंदित होत नाही, कारण तो आत्मानंदाचा अनुभव घेत असल्यामुळं त्याला या व्यावहारिक इष्ट मानलेल्या वस्तू लाभापासून सुख होण्याचं काही कारणच नाही. सुख कोण मानेल, इष्ट वस्तूच्या प्राप्तीने, ज्याला व्यवहारात इष्ट मानलेला आहे, कोण मानेल, ज्याला स्वसुखाचा अनुभव नाही तो मानेल. लक्षात आलं. जो आत्मानंदामध्ये निमग्न आहे त्याला त्या इष्ट वस्तूच्या प्राप्तीपासून सुख होईल तरी कसं. खरं तर ते सुख नसतंच, पण व्यावहारिक सामान्य अज्ञानी आपण लोक काय मानत असतो, त्या वस्तूच्या प्राप्तीनं आपल्याला काय होत असते, सुखानुभूती होत असते, त्या अज्ञानामुळे होत असते. पण हा जो ज्ञानी महात्मा आहे, जो सतत आपल्या आत्मानंदामध्ये काय आहे, बुडालेला आहे, त्याला त्या इष्ट वस्तूच्या प्राप्तीनं तो सुख मानेल कसं. लक्षात आलं. हे पहा, जो अब्जाधीश मनुष्य आहे, प्रचंड श्रीमंत, आता त्याच्या श्रीमंतीची आपल्या कल्पनेच्याही पलीकडचा श्रीमंत मनुष्य आहे, त्याला 100-50 रुपये मिळाल्याने आनंद होईल का, नाही होणार. अशी गमतीनं कोणीतरी सांगितलं होतं, म्हणे जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य जो आहे तो रस्त्यानं जर चालला, त्याची 2000 रुपयाची नोट जरी पडली, त्यावेळेस चालू असेल ती 2000ची नोट, त्यावेळेस तो विनोद आला होता एक, तरी तो ती नोट उचलत नाही म्हटले. म्हटले का, ते म्हटले ते उचलून खिशात घालेपर्यंत जो 4-2 सेकंदाचा वेळ जाईल, त्याच्यात त्याचं मोठं नुकसान होईल, कारण त्याचं सेकंदाचं उत्पादन 7 कोटी रुपये असं आहे. असा श्रीमंत. कल्पना करा, काही इष्ट गोष्ट ज्या मानलेल्या आहेत व्यवहारात, त्या गोष्टीच्या प्राप्तीनं म्हणजे जो असा श्रीमंत मनुष्य आहे त्याला अशा काही थोड्याशा लाभानं तो त्याला लाभ मानेल का. तो त्याचीच पडलेली जर उचलत नसेल तर दुसऱ्याची पडलेली पाहून आनंदित कसा होईल. लक्षात आलं का, होणारच नाही. तसा जो या ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहे तो महात्मा इष्ट वस्तूच्या लाभानं सुखी तर
कसा होईल? लक्षात आलं का? आणि ज्याला व्यवहारामध्ये ओखट मानलेलं आहे, वाईट मानलेलं आहे, दुःखकारक असं मानलेलं आहे, त्या गोष्टीच्या प्राप्तीनं तो दुःखी तरी कसा होईल? यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकंद यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचारले. ते एवढा मोठा आत्मलाभ त्याला प्राप्त झालेला असल्यामुळं त्या दुःखाकडं तो पाहतच नाही, त्याला दुःखच तो मानत नाही आहे. दैन्य दुःखे न तपे भय शोके न कंपे. म्हणजे त्याला हा जो आत्मलाभ जो प्राप्त झालेला आहे त्याच्या पुढं ते दुःख खिजगणतीतही तो मानत नाही. ऐसा हरिख शोक रहितो, जो आत्मबोध भरितो, आत्मज्ञानाने जो परिपूर्ण आहे, तो जाणपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. त्याची परमात्म्याच्या ठिकाणी प्रज्ञा म्हणजे बुद्धी, युक्त म्हणजे समाधीला प्राप्त झालेली आहे, असा तो स्थितप्रज्ञ असतो. जाणपा असं काय कर, जाण. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.